नमस्कार. नमस्कार. हां, आपलं नाव आणि गाव सांगा. मी नेमाने शेषराव रघुनाथ राहणार तांबारागिरी तालुका पाटोदा जिल्हा बीड. जिल्हा बीड. तर या ठिकाणी आपण या भुईमुगाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत, जे की उन्हाळी भुईमुग आहे ना. तर या भुईमुगसाठी आपण आपल्या हातामध्ये जे काही AWPLचे प्रोडक्ट आहेत, PGPR, त्यानंतर इकडं भुविटा आणि ॲग्रो 90 हे प्रोडक्ट आपण या ठिकाणी वापरले. तर सर्वात पहिले आपण किती तारखेला वापरले? हे पहिल्यांदा प्रोडक्ट आम्ही 5 फेब्रुवारी 2026. बरं, मला एक 5 सांगा, फेब्रुवारीला. तत्पूर्वी वापरण्याच्या आधी ह्या भुईमुगाची अवस्था काय होती? हे प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्या भुईमुगाला पिवळसरपणा होता अच्छा. आणि त्याचे पानं जे आहेत ते पानं अर्धे तुटल्यासारखे वाटत होते. अच्छा अच्छा, कट झाल्यासारखे. हो. हा. आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव त्याच्यावर अच्छा, असल्यासारखं तुडतुडे वाटत पण होते. होते. बर. आणि मला एक सांगा की वापरण्यापूर्वी तुम्ही जी ही अवस्था सांगितली, तुम्ही दरवर्षी भुईमुगाचं पीक घेताय? हो, दरवर्षी तुम्ही भुईमुगाचं पीक घेताय. बरं, त्याच्यानंतर तुम्ही हे AWPLचे जे प्रोडक्ट वापरले हे तुम्हाला कोणी सांगितले? हे आम्हाला कृषी सेवा केंद्र सुदर्शन पवार हे आमचे सुदर्शन पवार पवार. यांनी नमस्कार. तुम्हाला सजेशन सांगितले. यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की बाबा अशी अशी अवस्था आहे हम्म, तर आपल्याला याला काय द्यावं लागेल, हम्म, तर त्यांनी सांगितलं की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा हम्म. आणि त्यानंतर काय फरक वाटतो तो पाहू आणि त्यानंतरचं पुढचं सजेशन मी तुम्हाला मार्गदर्शन करू. अच्छा. आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपले भुविटा, त्याच्यानंतर PGPR आणि ॲग्रो 90 तुम्ही वापरलं. आता भुविटा तुम्ही हे खालून सोडलं हो. आणि ह्याची ड्रिचिंग केली का फवारणी केली? नाही, त्याची याला पाण्यावाटच सोडलं कारण अच्छा, आपलं- दोन्ही हो, पाण्यावाटच पाण्यानं आहे ना. सोडलं. बरं. हम्म. आणि हे सोडल्यानंतर जो फरक तुम्हाला जाणवतोय तो कशा पद्धतीने आहे? हे प्रोडक्ट सोडल्यानंतर किमान 5 ते 6 दिवसानंतर अच्छा, यामध्ये लगेच फरक आम्हाला जाणवला तो काय झाला, काय फरक आणि दिसतोय? त्याला हिरवटपणा आला, ग्रीननेसपणा ज्याला म्हणतो आपण, हा, काळुकी म्हणतो. काळोखी आली आणि हं. त्याला फुलं दिसायला लागली. अच्छा. मग त्यानंतर आम्ही दुसऱ्या पाण्याच्या वेळेस हं. 15 दिवसाच्या अंतराने त्यांना हं. विचारलं की बा आपण ते सोडल्यानंतर असा असा फरक आपल्याला जाणवलेला आहे, हम्म. तर आता नंतर पुढे काय सोडावं. हां, आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही भुईविटा पण खालून दिलं आणि PGPR ॲग्रो 90चं पण खालून डोस तुम्ही दिला. दिलेला आणि आज जर पूर्ण प्लॉट पाहताय जाधव साहेब, येस येस. थोडंसं इकडून जर पाहिलं तर अक्षरशः आता हा उन्हाळ्यातला 23 एप्रिल, बरोबर आहे? सॉरी, 22 मार्च. आहे. 22 मार्च. हा, 22 मार्च आहे आज. 22 मार्च म्हणजे उन्हाळा त्या मानानं तुमच्याकडे थोडंसं पर्सेंटेज जास्तच असतं. म्हणजे अतिशय उन्हाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हा जो ग्रीननेसपणा आहे, हा हिरवेगारपणा आहे. कोणतंही पीक हे कशावर असतं? हे खाली मुळावर आणि वरच्या पानावर, बरोबर. तर पानाचा रुंदपणा पण खूप चांगला आहे, ग्रीननेसपणा खूप चांगला आहे, कुठेही व्हायरस दिसत नाही आणि एकदम टवटवीत पण आहे. असं वाटतं की एखाद्या शोपीस मधला बाग आहे काय असा, आहे का नाही? तर हा जो फरक दिसतोय आपल्याला ह्या 2 प्रोडक्टमुळे तुम्हाला दिसतो. आता कोणतंही पीक हे फुलावर अवलंबून असतं. फुल जर चांगलं असेल तर फळ चांगलं असतं. पण इथं नेमकं काय असतं? फुल वर असतं आणि फळ जमिनीमध्ये असतं. पण इथंही हा तो निसर्गाचाच चक्र इथं मानलं जातं की जेवढं फुल तेवढं खाली शेंगा. फुलांची संख्या जास्त जेवढी असेल तेवढं खाली शेंगाची पण संख्या जास्त असेल. तर फुलाच्या अवस्थेमध्ये तुम्हाला काय वाटतं? ज्या वेळेस आपण हे प्रोडक्ट वापरलं तर त्यानंतर याला म्हणजे फुलांची संख्या ही भरपूर दिसायला लागली. आजही याला फुलं आहेत. हो, बरोबर. काही प्रमाणात आजही फुलं आहेत. आज जवळजवळ शेंड्यापर्यंत फुलं आहेत. आता हे संध्याकाळचा टाइम असल्यामुळे थोडं त्याच्यामुळे कमी ते दिसते. कमी दिसतात. अगदी तरी बरोबर. आज सकाळ सकाळ जर पाहिलं तर त्याला खूप फुलं आहेत ठीक आहे. आणि याचं अजून फुलं येण्यात चालू आहे आणि आराबे खाली जास्त चालू आहे. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत आताच्या अवस्थेनुसार तुम्ही हे जे प्रोडक्ट वापरलेत ह्याच्यात समाधानी आहेत? एकदम 100% समाधान. 100%. इतर शेतकरी जे बांधव आहेत ते पण बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये भुईमुगाचं पीक घेतात, त्यांच्याबद्दल तुमचा काय सल्ला राहील? नाही, माझं त्यांना एवढंच सांगणं असेल की तुम्ही जे दाणेदार किंवा मिश्र खतं जे वरून फेकतात किंवा जे देतात, रासायनिक खतं जे रासायनिक खतं जे देतात, हां. हे लागू होण्यासाठी बराचसा 15 दिवसाचा तरी वेळ लागतो. आणि या 15 दिवसांमध्ये त्या पिकाची अवस्था कोलमडली जाते. बरोबर आहे.
आणि तुम्ही जर हे जर प्रोडक्ट दिलं आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे आणि हे जर प्रोडक्ट दिलं तर तुम्हाला लगेच दुसऱ्या तिसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या फरक जाणवतो. दिवसामध्ये आपल्याला फरक फरक त्याचा जाणवतो. जाणवतो. बरोबर बरोबर आहे. हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. हो. म्हणजे इतर शेतकऱ्याने पण एकदा का होत नाही एखाद्या पिकाला वापरून पाहायला पाहिजे. बरोबर आहे का? वापरलं पाहिजे. ऑर्गॅनिक आहे. बरोबर बरोबर. Organic. 100% आणि हे organic. 100% ऑर्गॅनिक असल्यामुळे ह्याचा परिणाम काय होतो की आपल्या जमिनीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. जमीन नरम भुसभुशीत होते, की जी जमीन रासायनिक खतामुळे आणि पेस्टिसाइडच्या फवारण्यामुळे ही पूर्ण नापीक झालेली आहे. तिथेही आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. तुम्ही आणि- माहिती दिल्याबद्दल आपल्या कंपनीच्या वतीनं माझ्या वतीनं आपलं धन्यवाद. येस, थँक्यू.